Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about basic graphics pipeline. And what is the basic graphics pipeline? Computer graphics is a process of mapping 3D scenes on a 2D screen. Computer graphics ही कसली प्रोसेस आहे की कोणतीही इमेज तुम्ही कम्प्युटरच्या डिस्प्ले स्क्रीनवर तुम्हाला ड्रॉ करायची असेल त्याची प्रोसेस आहे कम्प्युटर ग्राफिक्स. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं ग्राफिक्स पाईपलाईनमध्ये कोणताही तुम्ही 3D ऑब्जेक्ट घेतला तो काय केला जातो मॅप केला जातो तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर 2 डायमेन्शनल फॉर्मॅटमध्ये म्हणून त्याला काय म्हटलं जातं मॅपिंग. कम्प्युटर ग्राफिक्स इज अ प्रोसेस ऑफ मॅपिंग 3D सीन्स ऑन अ 2D स्क्रीन. म्हणजे 3D सीन जो आहे कोणता पण एक 3D ऑब्जेक्ट जे आहे ते तुम्ही कम्प्युटरच्या स्क्रीनवर काय करणार आहे मॅप करणार आहे त्याचंच एक छायाचित्र थोडक्यात त्याच्यावर दाखवणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात Basic graphics pipeline. Graphics pipeline or rendering pipeline defines the primitive operations required for this mapping. ग्राफिक्स पाईपलाईनला अजून काय म्हटलं जातं रेंडरिंग पाईपलाईन असं सुद्धा म्हटलं जातं ते तुम्ही डिफाईन कसं करणार आहे प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स रिक्वायर फॉर दिस मॅपिंग. आता रेंडरिंग म्हणजे काय तर जे काही ऑपरेशन एक पर्टिक्युलर जे सिक्वेन्स असणार आहे ते त्याच्यात दिलेले असणार आहे की कोणते कोणते ऑपरेशन कशा पद्धतीने परफॉर्म करायचे आहेत कशासाठी तुमचा जो 3D जो ऑब्जेक्ट असणार आहे तो 2D स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी ते त्याच्यामध्ये काय केले जाणार आहे मेन्शन केले जाणार आहे. OpenGL अँड डायरेक्ट 3D आर टू नोटेबल ग्राफिक पाईपलाईन मॉडेल. OpenGL आणि डायरेक्ट 3D हे दोन काय नोटेबल वर्ल्ड वाईड यूज केले जाणारे ग्राफिक्स पाईपलाईन मॉडेल आहेत. ते एक API आहे थोडक्यात ती यूज केली जाते 3D सीन 2D स्क्रीनवर मॅप करण्यासाठी. Graphics pipeline primarily works in a 3 stages. First is application, second one is geometry and the third one is rasterization. First computer graphics जी आहे ते 3 भागात विभागले आहे application, then next geometry and the last one is a rasterization. तर फर्स्ट मध्ये काय होतं ऍप्लिकेशन स्टेज मध्ये at this stage user interacts with the scene and alter it as per his requirement. These changes must be reflected on the screen. The new scene with its primitive shapes like a point, line, triangle are passed to the next stage. एक थोडक्यात एक्झाम्पल घेऊयात आपण कॅमेऱ्याचं. तुम्हाला जर एखाद्या पिक्चरची एखाद्या 3D ऑब्जेक्टची तुम्हाला जर फोटो कॅप्चर करायचा असेल तर तुम्ही काय करता आधी जो काही युजर आहे तो त्याच्याशी डायरेक्ट त्या ऑब्जेक्ट सोबत डायरेक्टली इंटरॅक्ट होऊ शकतो त्याला आपण टच करू शकतो हात लावू शकतो हातात घेऊ पण शकतो डिपेंड्स की तो जो काही सीन आहे तो काय आहे तर त्याचं तुम्हाला इमेज पाहिजे आहे तुम्ही त्याचा फोटो कॅप्चर करणार आहात तर त्याच्यासाठी तुम्ही पहिले त्याचा काय सेट करताल एक अँगल एक पर्टिक्युलर की तुम्हाला कोणत्या अँगलने तो फोटो हवा आहे त्याचे मेजरमेंट्स कसे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजे हे सगळं तुम्ही तिथे बघता तर ते काय केलं कशात कोणत्या स्टेजमध्ये केलं जातं ऍप्लिकेशन स्टेजमध्ये. ऍप्लिकेशन स्टेज मोस्टली परफॉर्म्स द कोलिजन डिटेक्शन मॉर्फिंग ॲनिमेशन quadry or octary generation. It helps to reduce memory requirements. आता कोलिजन म्हणजे काय दोन ऑब्जेक्ट जर कोलाइड होत असतील म्हणजे ते एकमेकांवर आदळत असतील किंवा एकमेकांना ते टच करत असतील तर ते कोलिजन जिथं होतंय तिथे त्याचे काय इंटरसेक्शन पॉइंट फाइंड केले जातात डिटेक्ट केले जातात त्याला काय म्हटलं जातं कोलिजन डिटेक्शन. पुन्हा सांगते कोलिजन डिटेक्शन म्हणजे काय दोन सपोज ऑब्जेक्ट आहे तुमच्याकडे ऑब्जेक्ट आपण बघितलंय ऑब्जेक्ट काय एनिथिंग विच हॅज अ फिजिकल एक्झिस्टन्स सपोज तुमचं बॉटल आहे आणि बॅट आहे तर तिथं तुम्ही ठेवली एका जागेवर आणि ते दोन्ही तुम्ही फोटो कॅप्चर करताय कॅप्चर करताना सपोज बॉटल जर बॅटच्या बॅक साईडला ठेवली असेल त्याचा जो पार्ट आहे तो काही प्रमाणात तो तुम्हाला डिस्प्ले होणार नाही तिथे तर तो तिथे डिस्प्ले कुठून होणार नाही तिथे ते काय होईल ते कोलाइड होईल तर ते कोलिजनचे ते इंटरसेक्शनचे पॉइंट आहेत ते फाइंड आउट केले जातात. नेक्स्ट आहे मॉर्फिंग. मॉर्फिंग म्हणजे काय तर आपण आता सध्या बघतोय की मार्केटमध्ये व्हेरियस ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहे
की ज्याच्या थ्रू आपण सध्या एक फोटो लॅब म्हणून पण एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये स्लाइटली चेंजेस केले जातात आपल्या पर्टिक्युलर फोटोमध्ये आणि आपल्याला त्याची ॲनिमेटेड इमेज पण दिली जाते. किंवा मग काही दिवसांपूर्वी एक आलं होतं की 10 years ॲगो किंवा मग नंतर थोडं 50 वर्षानंतर थोड्या दिवसानंतर तुम्ही कसे दिसणार आहेत. तर त्याच्यासाठी काय केलं होतं, युजरनी डेव्हलपरनी एक पर्टिक्युलर प्रोग्राम तिथे सेट केलेला होता. तुमची जी इमेज फाइंड केल्यानंतर ते तुमचे डिटेक्ट करायचे, तुमचे फेस डिटेक्ट करून तिथं त्याच्यानुसार मायनर चेंजेस करून तुम्हाला तुमची इमेज तिथं ते देत होते. त्याला काय म्हटलं जातं, मॉर्फिंग. ॲनिमेशन म्हणजे ज्या काही इमेजेस आहेत त्यांना मूव्हिंग ॲक्शन तिथे दिली जाते. देन क्वाट्री अँड ऑक्ट्री जनरेशन, ह्या तुम्ही डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघितलं असाल, क्वाट्री आणि ऑक्ट्री ह्या टाईप ऑफ ट्रीज आहे. ऑक्ट्री म्हणजे काय, तर ऑक्ट्रीच्या प्रत्येक नोडला एक्झॅक्टली 8 चिल्ड्रन्स असतात. चिल्ड्रन्स म्हणजे त्याला एक्झॅक्टली 8 नोड्स असतात, चाइल्ड नोड्स असतात. तर क्वाट्री म्हणजे काय, तर क्वाट्रीच्या प्रत्येक नोडला ॲटमोस्ट 4 चिल्ड्रन असतात. जास्तीत जास्त किती चिल्ड्रन्स असू शकतात, जास्तीत जास्त 4 चिल्ड्रन्स असू शकतात. इट हेल्प्स टू रिड्यूस मेमरी रिक्वायरमेंट. हे कशासाठी मदत करते, मेमरीची रिक्वायरमेंट कमी करण्यासाठी ह्या स्टेजचा बेसिकली यूज केला जातो. देन नेक्स्ट इज जॉमेट्री स्टेज. जॉमेट्री स्टेज पण पुढे काही 5 स्टेजमध्ये डिवाइड केली आहे. फर्स्ट आहे मॉडेल अँड कॅमेरा ट्रान्सफॉर्मेशन, देन सेकंड वॉज लाइटनिंग, third one is projection, fourth one is clipping and fifth one is window to viewport transformation. तर पहिले काय होतं, मॉडेल अँड कॅमेरा ट्रान्सफॉर्मेशन मध्ये objects are first created in word coordinates with their actual dimensions. Required objects are placed in the word coordinate system. Camera position is determined in a word coordinate system which determines the view of प्लेस ऑब्जेक्ट. सपोज तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टचा जर फोटो घ्यायचा आहे, तुम्हाला त्याची इमेज कॅप्चर करायची आहे आणि डिस्प्ले डिव्हाइसवर शो करायची आहे, तर जॉमेट्री स्टेजची सेकंड स्टेज आहे ग्राफिक्स पाईपलाईनची. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट काय केलं जातं, तुमचा जो काही ऑब्जेक्ट असणार नाही तो एका पर्टिक्युलर ठिकाणी प्लेस केला जातो आणि तुम्हाला कोणत्या साईडनी त्याचं इमेज कॅप्चर करायची आहे ते साईड त्याची डिसाईड केली जाते. जेव्हा तुम्ही ती इमेज कॅप्चर करणार आहात तेव्हा ते ॲक्च्युअल डायमेन्शन्स असतात, त्याच्या एक्स अँड वाय कोऑर्डिनेटच्या डायमेन्शन नाही, तर तो रिअल वर्ल्डमध्ये त्याच्या ज्या काही डायमेन्शन असतील त्यांनी तो तुमच्या डिस्प्लेवर सॉरी कॅमेऱ्याच्या डिस्प्लेवर तो काय केला जातो, सीन केला जातो. देन सेकंड स्टेप आहे लाइटनिंग. लाइटनिंग मध्ये काय आहे, इन शॉर्ट तुम्ही फोटो काढताना फ्लॅशलाईटचा यूज करता, म्हणजे काय करता तुम्ही, लाइटनिंग देतात. तर तसंच त्या ऑब्जेक्टचा फोटोला लाइटनिंग हा इफेक्ट दिला जातो. ॲप्रोप्रिएट लाईट सोर्सेस तिथं काय केले जातात, यूज केले जातात. कशासाठी, तर सीन जो आहे आपला, जो काही ऑब्जेक्टचा आपण फोटो कॅप्चर करतोय तो क्लिअरली तुम्हाला तिथे मिळावा यासाठी. देन थर्ड इज प्रोजेक्शन. In projection phase, parallel or perspective projection transform the 3D scene from the real world to 2D representation as per the camera viewing direction. ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचे जे काही इमेज, जे काही ऑब्जेक्टची इमेज तुम्ही घेता आहात, सपोज ज्या काही ऑब्जेक्टची इमेज तुम्ही मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत आहात, ती तुम्हाला त्याचे जे काही डायमेन्शन असतील ते तुम्हाला प्रोजेक्ट करायचे. प्रोजेक्शन आपण बघणार आहोत पुढे. दोन टाईपचे प्रोजेक्शन आहे, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अँड पॅरलल प्रोजेक्शन. तर पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आणि पॅरलल प्रोजेक्शन यांच्यापैकी कोणत्याही एका प्रोजेक्शनचं हेल्प घेऊन 3D जो ऑब्जेक्ट आहे त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर इथं काय केले जातात, मॅप करून दिले जातात. 3D सीन फ्रॉम द रिअल वर्ल्ड टू 2D रिप्रेझेंटेशन. त्या रिअल वर्ल्डच्या ज्या डायमेन्शन्स असतील त्या डायमेन्शन तुम्हाला तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनवर मॅप करून दिल्या जातात ॲज पर द कॅमेरा व्ह्यूइंग डिरेक्शन. कॅमेरा तुमचा कोणत्या डिरेक्शनला बघतोय त्याच्यामध्ये जेवढं कॅप्चर होते तेवढंच ह्याचं ते तुम्हाला प्रोजेक्शन तिथं अवेलेबल होतं तुमच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर किंवा विंडोवर, आपण त्याला विंडो असं पण म्हणू शकतो. देन नेक्स्ट स्टेज आहे क्लिपिंग. In clipping phase, the real world scene which is outside the clipping window will be rejected to reduce the further computation. जेव्हा तुम्ही
ऑब्जेक्टचं पिक्चर घेताय त्याच्यानंतर जी काही विंडो कॅमेऱ्याची जी विंडो असणार आहे त्याच्या बाहेरचा सीन सुद्धा तुमचा काय केला जाणार आहे कॅप्चर केला जातो. तर तो आपल्याला काही यूजचा आहे का नाही, विंडोच्या बाहेरचा स्क्रीन आपल्याला यूज होणार नाहीये. मग फर्दर जेव्हा पुढे कॅल्क्युलेशन करता येईल तेव्हा तो उगाच त्याची मेमरी पण घेईल आणि वेस्ट ऑफ टाइम की त्याची यूजच नाहीये मग तो ठेवायचा कशाला, म्हणून तो विंडोच्या बाहेरचा जो सीन आहे तो काय केला जातो कट केला जातो. त्याला काय म्हटलं जातं क्लिपिंग, क्लिप केला जातो तो सीन. आणि फक्त तुम्हाला हवा आहे तेवढा स्क्रीन त्या विंडो सीन जो असतो ऑब्जेक्ट जो असतो तेवढा तो त्या सीनवर कम्प्युटरच्या किंवा सॉरी कॅमेऱ्याच्या सीनवर स्क्रीनवर तिथे तुम्हाला डिस्प्ले केला जातो. तर त्याला काय आणि बाकीचा जो अनवॉन्टेड पोर्शन आहे तो काढून टाकला जातो, त्याला काय म्हटलं जातं क्लिपिंग. अँड द लास्ट वन इज विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय होतं, द प्रोजेक्टेड and the clip scene is then mapped to the desired device or display device. Window to viewport transformation does this mapping. तुमची जी विंडो आहे ती तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनवर मॅप केली जाते, त्याला काय म्हटलं जातं विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. तुमचा जो काही विंडोवर सीन तुम्ही फायनली तुम्हाला भेटला आहे कॅमेऱ्यातून कॅप्चर केल्यानंतर, तर तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनवर व्ह्यू पोर्टवर तुम्हाला तो तिथे शो केला जातो, त्याला काय म्हटलं जातं विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. And the last stage is rasterization stage. Each object is first converted into triangles via the process called tessellation. In the latter stage, triangles are converted into the smallest fragments called pixels. Entire continuous scene is drawn in a discrete form on a monitor through the process of rasterization. Color of the pixel is determined by the light source, viewing direction, object material property, etc. Finally, output is merged and displayed on the monitor. आता इथे बघा तुम्ही, आपल्याला पहिले काय भेटणार आहे, आता जे काही तुम्ही तुमचं कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण काय केले जॉमेट्री स्टेजच्या लास्ट स्टेजमध्ये विंडो टू व्ह्यूपोर्ट मध्ये तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा फोटो कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला तिथे त्याचं काय भेटणार आहे, त्याचे व्हर्टायसेस, त्याचे लाईन्स भेटणार आहे. ठीक आहे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये त्याचं व्हर्टायसेस आणि लाईन्स भेटणार आहे. त्याचं पुढे काय केलं जाणार आहे, व्हर्टेक्स प्रोसेसर त्याचं रास्टरायझेशन केलं जाणार आहे. रास्टरायझेशन करण्यात त्याच्यावर काय कशात कोणती प्रोसेस केली जाणार आहे, टेसलेशनची. याच्यामध्ये काय होतं की तुमचा जो काही कोऑर्डिनेट सॉरी तुमचे जे काही व्हर्टेक्स असणार आहे ते एका पर्टिक्युलर अशा ट्रायंगल ते सीन ट्रायंग्युलर फॉर्मॅटमध्ये डिवाइड केले जाणार आहे. त्याच्यानंतर ते रास्टरायझेशन करून त्याच्या फ्रॅगमेंट्स बनवले जाणार आहे, स्मॉल पिक्सेल्समध्ये त्याचं डिवाइड केले जाणार आहे. आणि फायनली त्याला कलर इफेक्ट देऊन त्याचं लाइटनिंग वगैरे करून त्याला तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला ॲक्च्युअल त्याची इमेज भेटणार आहे. ही कसली प्रोसेस आहे, तर रास्टरायझेशनची प्रोसेस आहे. आता इथे आपण एक एक्झाम्पल बघूया. इथे तुमचं एक 3D मॉडेल आपण घेतलंय. तर हे 3D मॉडेल जे आहे त्याचा आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे. त्याच्यासाठी इथे कॅमेरा व्ह्यू आपण बघूयात. इथे कॅमेराचा पॉइंट आहे आणि ही कॅमेराचा तुमचा काय झाला, विंडो झाली. ठीक आहे, या कॅमेराच्या विंडो मधून आता कुठून तर कुठपर्यंत स्क्रीन दिसते हे आपण आता इथे सेट केलंय की आपल्याला नेमकी कोणत्या डायरेक्शनची कशा पद्धतीची इमेज इथं हवी आहे त्या ऑब्जेक्टची, आणि आपण त्याप्रमाणे आपल्या इथे काय केलंय, कॅमेरा सेट केलाय. म्हणजे आपली ऍप्लिकेशन स्टेट काय झाली आहे, कंप्लीट झाली आहे. देन नेक्स्ट आपण काय केलं, इथे त्याचं पहिले काय केलंय, मॉडेलिंग केलंय आणि त्याचा व्ह्यू कॅप्चर केलाय. मग कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला आता ही जी स्क्रीन आहे तुमची, ही वाली विंडोची, कॅमेराच्या विंडोची ती ही स्क्रीन आहे. ठीक आहे, त्याला विंडो म्हणूयात आपण. आणि हे तुमचं ऑब्जेक्टचा एक तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, हे केल्यानंतर आता काय करायचं, आपण इथे लाइटनिंग इफेक्ट आणि प्रोजेक्शन घेऊन आपल्याला काय लाइटनिंग काय करतं, लाईट प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला. जो सीन आहे तो कॅप्चर केल्यानंतर त्याला लाइटनिंग इफेक्ट दिलाय आणि त्याचे काय केलंय, पॉइंट्स प्रोजेक्टेड केले. हे कोणते कोऑर्डिनेट्स मध्ये येतं, रिअल वर्ल्ड कोऑर्डिनेट्स येतात. आणि आपण प्रोजेक्ट केल्यानंतर ते इथे त्याचं फक्त
जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्यावरून हे काय केलं जातं, तुमच्या विंडोच्या स्क्रीनवर हे काय केलंय, ड्रॉ केल्या गेले. ठीक आहे. प्रोजेक्शन झाल्यानंतर तुमची ही जी स्क्रीन आहे ती इथं जो एक्स्ट्रा जो डाटा होता ते बघा, हे व्हर्टायसेस हे तुमच्या स्क्रीनच्या बाहेर जातात, त्याचा आपला काही संबंध येत नाही, त्याचा काही यूजच नाही कारण आपल्याला. मग ते काय करून टाकले आपण इथे, क्लिप केले. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर आता ही जी विंडो आहे ही तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनवर व्ह्यू पोर्ट म्हटलं जातं त्याला, त्याच्यावर काय केली आपण, मॅप केली. त्याला काय म्हटलं जातं, विंडो टू व्ह्यू पोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यानंतर इथे वरती आले आपली सेकंड स्टेज कंप्लीट झाली आहे, जॉमेट्री स्टेज, आणि आपली थर्ड स्टेज स्टार्ट झाली. कोणती आहे ती, रास्टरायझेशनची. तर तिथं काय केलंय आपण, फर्स्ट आपली जी व्ह्यूपोर्ट आहे त्याच्यावर जे काही आपल्याला व्हर्टायसेस भेटलेले आहे तर तिथं टसलेशनची प्रोसेस केली आहे. बघा इथं आपल्याला हे व्हर्टायसेस भेटलेले होते, तर हे व्हर्टायसेस आपण इथं सगळीकडे ट्रायंग्युलर फॉर्म केलं, टेसलेशनची प्रोसेस केली आहे, ट्रायंगल्स फॉर्म केले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रायंगल्स फॉर्म केल्यानंतर तिथं रास्टरायझेशनची प्रोसेस परफॉर्म केली जाते. रास्टरायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, पिक्सेल फ्रॅगमेंट इज नथिंग बट पिक्सेल बनवले गेले त्या फॉर्ममध्ये, आणि हे तुम्हाला दिसतंय तिथे ते छोटे छोटे त्याचे पिक्सेल्स आहे ते भेटले. पिक्सेल भेटल्यानंतर ते ऍक्च्युअल आउटपुट मर्ज केलं गेलंय तुमच्या स्क्रीनवर, आणि तुम्हाला इथे त्याला लाइटिंग इफेक्ट आणि कलर इफेक्ट प्रोव्हाइड केला गेला आहे, आणि तुमच्या डिस्प्ले स्क्रीनवर तुम्हाला तुमची फायनल इमेज भेटते आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं आहे ग्राफिक्स पाइपलाइन कसं वर्क करतं. काही अडचण असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.